हर घर जल म्हणणाऱ्या सरकारच्या घोषणा हवेत गिरल्यात आणि एका निरागस चिमुकलीचा जीव पाण्यासाठी गेला। 12 वर्षाची वेदिका केवळ पाणी भरायला गेली होती, परंतु तिला जीव गमवावा लागला। केंद्र सरकारच्या हर घर जल या योजनेचा हा फक्त भेसूर चेहरा पहा। फक्त ढोल आणि घोषणा, परंतु जमिनीवर कोरडे नळ आणि मृत्यूची सावली। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कठोडा येथील पारधी वस्तीत राहणारी 12 वर्षीय वेदिका सुरेश चव्हाण ही रोजच्या प्रमाणे अरुणावती नदीवर पाणी भरायला गेली होती। पाय घसरून ती नदीत पडली आणि जिवंत परतलीच नाही। हर घर जल ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ती 2019 पासून सुरू आहे। कोट्यावधी रुपये खर्च झालेत, परंतु कठोडा येथील पारधी वस्तीत आजही एकही घर पाण्याने जोडलेले नाही। गावात फक्त एक हातपंप आहे आणि तोही अपुरा। महिलांना मुलांना आजही पाण्यासाठी नदीकाठी जावं लागतं। या वस्तीचा हर घर जल या योजनेत समावेश असूनही पाणी पुरवठ्याची एकही ठोस व्यवस्था नाही। वेदिकाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरात शोककळा आणि संताप दोन्ही पसरला आहे। बेड्यावर आर्णी तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये आतापासून तिथून नळ योजना सुद्धा नाही आहे, तिथं लाईन सुद्धा नाही आहे, त्या बेड्यावरची मुली इथून नदीवर गेली, नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली। ते तिथून येत असताना प्रशासनानं आर्णी तालुक्यामधून एकही आमच्या इथं नळ सुद्धा इथून पारधी बेड्यावर कोणती योजना नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला, आता तुम्हाला गेला नाही पाहिजे। माझी प्रशासनाला हेच विनंती आहे बा, आता चांगल्या याच्यानं लक्ष देण्यात यावे त्या गावामध्ये। त्या गावाचा इथून एखादा कोणाचा जीव गेला नाही पाहिजे। तिथं नळ योजना लाईन काहीच नाही का? काहीच नाही आहे, आतापर्यंत लाईन नाही आहे। याआधी तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले नाही का? हो, दिलं आहे निवेदन। प्रशासनाला मी कितीकडे डाऊन निवेदन दिलं आहे, जिल्हाधिकारीला। काहीच झालं नाही का? काहीच नाही। किती लोकांची वस्ती आहे ते का? 200 लोकांची वस्ती आहे आतापर्यंत। अच्छा, हे मग पाणी आणायला गेली ती का नदीत? हो, पाणी आणायला गेली ती, तिथंच इथून भांडी धुवायला गेली, कपडे धुवायला गेली, कपडे धुणे, आंघोळ करणे। म्हणजे नेहमी तुमच्या गावातले सगळेच जण पाण्याचं काम पडलं तर नदीतच जातात? नदीतच जातात। लाईन नाही तिथं, काही नाही। रातच्यानं कधी पाणी संपलं तर संध्याकाळी जाऊ शकतात। आपल्या घरी आता पाणी संपलं तर संध्याकाळी बी जाऊ शकतात। गावकरी आणि नातेवाईक प्रशासनाच्या निष्काळजीपणाला दोषी धरत आहेत। पाणी नव्हतं म्हणून माझं मूल गेलंय, वेदिकाच्या आईचं फक्त 2च शब्द, परंतु त्या शब्दातून संपूर्ण व्यवस्थेचं अपयश स्पष्ट होत आहे। आर्मी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाणी टंचाई दूर करण्याच्या आश्वासनांची उजळणी केली आहे। परंतु एक प्रश्न आज प्रत्येकाला छळतोय, तो म्हणजे एका चिमुरडीचा बळी गेल्यानंतरच का जाग येते प्रशासनाला? काय सांगायचं आहे, त्या गावामध्ये काहीच पाणी नाही आहे। त्याच्यामुळे नाही का 4-5 मुली नाही का गेल्या त्या नदीवर कपडे धुवासाठी। लहान लहान मुली गेल्या आता, एका मुलीला नाही का वाचवासाठी दुसरी मुलगी गेली आणि त्याचा परत जीव चालला गेला। म्हणजे पाण्याचा प्रकोप आहे, म्हणजे काहीच नाही तिथे पाणी। त्याच्यामुळे नाही का संपूर्ण नुकसान झालेलं आहे। वेदिका गेली आणि तिच्यासोबत हर घर जल योजनेची असंवेदनशीलता, बोगस अंमलबजावणी आणि निष्काळजी प्रशासनाचाही मुखवटा फाटला। पाण्याच्या हक्कासाठी अजून किती वेदिका मरणार?